भारतीय राज्यघटना. घटना समितीचे स्वरूप कशा स्वरूपाचे होते? तर घटना समितीचे स्वरूप कॅलिडोस्कोप स्वरूपाचे होते. डॉक्टर आंबेडकर घटना समितीमध्ये कोणत्या क्षेत्रातून निवडून आले होते? मुंबई प्रेसिडेन्सी मधून. घटना समितीमध्ये असलेले बिगर काँग्रेस सदस्य कोण? तर डॉक्टर आंबेडकर, एच.सी. मुखर्जी, सरदार हुकुम सिंग, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? तर पंडित नेहरू यांनी. भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात आपले निर्णय दिले आहेत? तर केशवानंद भारती आणि डॉक्टर सुब्रमण्यम यांच्या खटल्यात. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर आंबेडकर. भारतीय घटनेने कोणत्या कलमद्वारा भारतीय नागरिकांना समानतेची संधी उपलब्ध करून दिली आहे? तर आर्टिकल 13 ते 17 मध्ये. कोणते अधिकार फक्त भारतीय नागरिकांना लागू होतात? आर्टिकल 15 व 16. भारतीय घटनेच्या सरनाम्याला भारतीय संविधानाचा आत्मा कोणी म्हटले? तर डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटले आहे. भारतीय घटनेने धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? आर्टिकल 25, 26, 27 व 28 या धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा का केला जातो? कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संसदेत भारताच्या राज्यघटनेला मान्यता मिळाली होती. 2003च्या कोणत्या घटना दुरुस्तीने बोडो मैथिली या भाषा 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आल्या? 92व्या घटना दुरुस्ती. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर उपराष्ट्रपती. भारतात वृत्तपत्र स्वतंत्रतेचा हक्क कोणी दिलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेद्वारे. देशाच्या अधिकृत शासकीय भाषेबाबत कलम कोणते? तर कलम 345 आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर राजेंद्र प्रसाद. घटनेच्या प्रस्ताविकेत समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला? तर 42व्या घटना दुरुस्तीने. पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते? तर गवा मावळकर. भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? तर 1952 साली. राष्ट्रपतीवर महाभियोगाची कार्यवाही कोणत्या कलम अंतर्गत केली जाते? कलम 61 अंतर्गत.